आणि आता पाहणार आहोत मुंबईसह उपनगरातील टॉप 9 बातम्या। कोस्टल रोडचा तिसरा टप्पा आजपासून खुला। हाजी अली ते खान अब्दुल गफार खान मार्गापर्यंतचा टप्पा आजपासून लोकांच्या सेवेत। मुंबई म्हाडाकडून केअरटेकरची नेमणूक। संक्रमण शिबिरातील घुसखोरीला चाप लावण्यासाठी 125 केअरटेकर नेमण्यात आले। मुंबई हायकोर्टाला 7 अतिरिक्त न्यायाधीश मिळणार। हायकोर्टातील रिक्त जागांवर न्यायाधीशांच्या नियुक्तीबाबत सुप्रीम कोर्टाच्या कॉलेजियमची केंद्र सरकारकडे शिफारस। मुंबईतील पूरस्थिती दरम्यान नौदल आता मदत करणार। कुलाबा, घाटकोपर, मानखुर्द, मालाड आणि वरळीमध्ये पथक तैनात। नौदलाचं पथक बचाव कार्यासाठी सज्ज। पावसाळी आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रिक्त पद भरा। कर्मचारी संघटनेचे मुंबई महानगरपालिका आयुक्तांना पत्र। म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेची मागणी। अँटॉप हिलमधील 87 नवीन घरं आता आगामी म्हाडा सोडतीमध्ये येणार। अत्यल्प दरातील या घरांना 40 ते 41 लाख रुपये किंमत। ठाणे बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्पाचं पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते 13 जुलैला भूमिपूजन। बोरिवलीवरून ठाण्याला केवळ आता 20 मिनिटांमध्ये पोहोचता येणार। वर्सोव्यामध्ये 19 हेक्टर जमिनीवर मासेमारी बंदर उभारणार। लवकरच या कामाची निविदा काढली जाणार। मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती। ठाण्यामधील घोडबंदर रस्त्याचा गुंता अद्यापही कायम। अनेक वर्षांनंतरही प्राधिकरणाच्या हद्दवादामुळे प्रवाशांचे मोठे हाल। नागरिकांच्या खड्ड्यांमधून जीवघेणा प्रवास।